मुंबईचं हवामान मानत नाही म्हणून वासुदेव फडके पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये आलेले वासुदेव फडके सेना सामग्री निरीक्षक अशा पद्धतीने ते कार्यभार सांभाळू लागले. ते ब्रिटिश राजवटीमधील जे काही पद होतं तर त्यामध्ये ते काम करू लागले आणि 2 महिन्यात त्यांना जे झालेलं पुत्ररत्न आहे तर ते दगावलं. तिथं नोकरी करत असताना वासुदेव फडक्यांना मुलगा झालेला आहे, 2 महिन्यामध्ये दगावलेला आहे. अत्यंत तीव्र असा मानसिक धक्का वासुदेव फडक्यांना बसलेला आहे आणि वासुदेव फडक्यांना असा तीव्र धक्का बसल्याच्या नंतर ते त्यांची मानसिकताही खालवलेली आहे. आता करायचं नेमकं काय? कारण की मुलगा दगावलेला आहे. ज्यावेळेस एखादं मूल असतं तर ते पहिलं मूल प्रत्येक आईवडिलासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो, अत्यंत आनंदाचा विषय असतो आणि ते 2 महिन्यामध्ये मूल दगावलं. वासुदेव फडक्यांना जे काही मनामध्ये आशा असतील तर त्या आशा सर्व मावळल्या गेल्या आणि अशातच त्यांना तीव्र असा मानसिक धक्का बसलेला आहे. तरी वासुदेव फडके डगमगले नाही. तर त्यांनी भक्ती मार्गाकडे या ठिकाणी वाटचाल सुरू केलेली आहे आणि दत्तप्रभू हे त्यांचं आराध्य त्यांनी मानलेलं आहे. दत्तप्रभूच्या भक्तीत ते मग्न झालेले आहेत. तासन तास वासुदेव फडके तासन तास ध्यानस्थ बसायचे. भक्ती मार्गामध्ये एखादा संसारिक मनुष्य अचानक जर गेला तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं करू करू भागला देव पूजायला लागला. अच्छा 4 दिवसामध्ये फार मोठा शहाणा पंडित लागून गेला की तासन तास ध्यानामध्ये बसायला लागलाय. अशा प्रकारचं समाजामधून काही गोष्टी आपल्या कानावर आदळायला लागतात. परमार्थाची वाटचाल ही खऱ्या अर्थाने अशीच असते. अनेक दिग्गज आज होऊन गेले भक्ती मार्गामध्ये, अनेक महान संत विभूती होऊन गेले, परंतु त्यांच्या जीवनामध्ये त्या लोकनिंदेला सामोरं जावंच लागलं. तसं वासुदेव फडके काही त्यातून विरळले होते असं नाही, तेही त्यातीलच होते. दत्तभक्ती करत असताना तंत्रमंत्र किंवा विविध जे काही दिग्गज मंडळी आहे दत्तभक्तीतील तर त्यांना भेटीगाठी घेणं, त्यांच्याकडून गुजगोष्टी जाणून घेणं हे फडक्यांचं आवडीचा विषय होऊ लागला. कारण मानसिक धक्क्यात ज्यावेळेस मनुष्य जातो तर त्यावेळेस त्याला कुठेतरी एक शांतता असावी, मनात शांती असावी, त्यासाठी तो प्रयत्न करत असतो. त्या मानसिक धक्क्यातून बाहेर निघण्यासाठी तो कुठेतरी एक आल्हाददायक असं वातावरण कुठेतरी त्याला अपेक्षित असतं आणि ते भेटतं ते फक्त भक्तीमध्ये. आणि म्हणून दत्तभक्तीचा त्यांनी मार्ग अवलंबला. तासन तास ते ध्यानस्थ बसायचे आणि अशाच वेळेस त्यांना लोक भ्रमिष्ठ म्हणायला लागले, भ्रमिष्ठ. पण तरीही त्यांनी दत्तभक्ती सोडली नाही आणि अशातच 1868 साली मथुताई त्या मुलीचा जन्म झालेला आहे. मथुताई हे कन्या रत्न वासुदेव फडक्यांना लाभलेला आहे. मथुताईचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस ते सेना सामग्री निरीक्षक म्हणून आपलं कामकाज पाहत होते आणि हे पाहत असताना दत्तदेसी हो त्या इंग्रजी राजवटीखालील ते पद होतं. इंग्रजी ब्रिटिश अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली ते काम करत होते आणि असं असताना वासुदेव फडके यांची आई हे आजारी पडली. आपली आई आजारी पडली म्हणून वासुदेव फडक्यांनी त्या आईला भेटायला जाण्यासाठी त्या इंग्रज अधिकाऱ्याला रजा मागवली, परंतु त्यांनी रजा काही मंजूर केली नाही. शेवटी आई जगावली. आपल्या आईचं शेवटचं अंतिम दर्शन सुद्धा आपल्याला घेता आलेलं नाही. वासुदेव फडक्यांना मोठं दुःख झालेलं आहे आणि म्हणून मनामध्ये तीव्र असा खेद निर्माण झालेला आहे, तीव्र असा संतप्त भावना निर्माण झालेली आहे आणि या ब्रिटिश राजवटीविषयी त्यांच्या मनामध्ये एक तिरस्कार, एक घृणा निर्माण झाली की माझ्या आईच्या अंत्यविधीसाठी मला जाता आलं नाही, आईचं शेवटचं तोंड मला पाहता आलं नाही, शेवटचं दर्शन मला घेता आलं नाही, फक्त या ब्रिटिश अधिकाऱ्याने मला रजा दिली नाही त्याच्यामुळं. आणि म्हणून जे काही वासुदेव फडके होते तर त्यांच्या मनामध्ये अत्यंत तीव्र चीड निर्माण झालेली आहे इंग्रजी राजवटीविषयी. आणि म्हणून 1818 पासून जे काही पेशवाई होती तर ती पेशवाई कुठेतरी दूर होत चाललेली, अंगसत्ता फोफावलेली आहे आणि त्या अंगसत्तेला प्रतिकार करण्यासाठी 1857चा सगळ्यात मोठा उठाव भारतामध्ये या ठिकाणी
घडला गेला आणि 1857च्या उठावामध्ये भारतीयांना पराभव सुद्धा पत्करावा लागला. आणि या पराभवामध्ये एवढे निराशाग्रस्त असे हे भारतीय शूरवीर झाले की त्यांना इंग्रजीविषयी ब्र काढावा अशी सुद्धा इच्छा उरली नाही. आणि मग असं असताना वासुदेव फडके यांनी स्वयंस्फूर्तीनं सिंहगर्जना केली आणि 1857च्या नंतर एक क्रांतिकारक पाऊल वासुदेव बळवंत फडके यांनी उभारलेलं आहे. त्यांनी स्वदेशीचा स्वीकार केला. इंग्रजी जेवढा काही माल असेल त्याच्यावरती संपूर्ण बहिष्कार टाका. इंग्रजी जे काही मालमत्ता असेल तर त्याचा स्वीकार करायचा नाही. मग ते तुमचे कपडे असो किंवा ते तुमचं कुठलंही साहित्य असो, पण ते जर इंग्रजांचं असेल, इंग्रजी सत्तेतून ते जर आपल्यापर्यंत आलेलं असेल, त्यांनी ते बनवलेलं असेल तर ते आम्ही स्वीकार करणार नाहीत, हे वासुदेव बळवंत फडकेंनी ठरवलं. आणि एवढंच करून ते थांबले नाही तर स्वराज्य या विषयावरती वासुदेव बळवंत फडकेंनी एक प्रबोधनाची लाट उसळली. प्रत्येक चौकामध्ये वासुदेव बळवंत फडके जायचे, प्रत्येक गल्लीमध्ये जायचे, प्रत्येक रस्त्यावरती जायचे आणि वासुदेव बळवंत फडके इंग्रजी सत्तेविरोधात भाषणं करायची आणि सांगायचे ही इंग्रजी आहेत ना, ते तुम्हाला कशी लुबाडतायत हे ते समाजाला समजावून सांगायचे. आणि हीच ती सिंहगर्जना होती वासुदेव बळवंत फडकेंची. 1857 मध्ये जे काही उठाव झाला त्या उठावामध्ये जे कोणी अगदी हवालदिल झाले होते, निराश झाले होते, फक्त 1857 आम्हाला यशस्वीने करता आला. त्या उठावामध्ये आम्हाला पराभव मिळाला आणि म्हणून जे इंग्रजी सत्तेविरुद्ध ब्र सुद्धा काढायला तयार नव्हते तर त्यांना खऱ्या अर्थाने आता जाग करण्याची गरज होती. आणि ती जाग करण्याची गरज ओळखून वासुदेव बळवंत फडकेंनी त्या ठिकाणी आपलं कार्य सुरू केलेलं आहे. म्हणून 1870 भारतात मोठा दुष्काळ पडला आणि जो राजा असतो तर त्या राजाचं खरं कर्तव्य असतं की प्रजेप्रती आपण सांभाळ करायला पाहिजे. प्रजेला जे काही आपत्ती आहे तर त्यातून सोडवण्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे, हे खऱ्या अर्थाने शासनाची कर्तव्य आहे. पण ही कर्तव्य इंग्रज अधिकारी बजावताना दिसली नाहीत. इंग्रजी सत्ताधीशांनी अमानुषाच्या अशा पद्धतीने त्या भारतीयांना वागणूक दिली. अगदी हजारो माणसे मृत्युमुखी पडायला लागली. तिकडं इंग्रजी सत्ताधाऱ्यांचा ऐशाराम चालू आहे, तिकडं माणसं भुकेने व्याकुळून मारतायत, अन्नपानावाचून मारतायत, दुष्काळ पडलेला आहे. आणि असं सर्व काही चित्र असताना वासुदेव फडके मात्र गप्प बसले नाही. हे चित्र पाहून अत्यंत विषण्ण असं त्यांचं मन झालेलं आहे आणि तीव्र अशी चीड मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून वासुदेव बळवंत फडके जे थोर दत्तभक्त होते असे ते वासुदेव बळवंत फडके भावना विवळ झालेले आहेत आणि त्यांनी ठरवलं आता आम्हाला सर्वत्र फिरलं पाहिजे, कुठं काय काय अवस्था आहे त्याचं संपूर्ण तपासणी आम्ही करायला पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये येऊ लागलं. की कुठं कुठं किती किती दुष्काळ आहे, सरकारी यंत्रणा जी आहे, ब्रिटिश यंत्रणा जी आहे तर ती कुठे कुठे काय काय काम करते ते पाहण्यासाठी वासुदेव फडके यांनी बैराग्याचा वेश घेतला, एका साधू संन्यासाचा वेश घेतला आणि वेश घेऊन त्यांनी उज्जैन, अकोला, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी बैराग्याचा वेश घेऊन त्या ठिकाणी त्यांनी पाहिलेलं आहे की या दुष्काळामध्ये माणसं किती होरपळत आहेत, अन्न पाणी वाचून किती जण मरतायत. आणि हे वासुदेव बळवंत फडकेने पाहिल्याच्या नंतर प्रतिशोधाची भावना त्यांच्या मनामध्ये जागृत झाली की ह्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा आता अंत करावी काय, तर मारून टाकावं की काय, अशा पद्धतीची प्रतिशोधाची भावना तर वासुदेवांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्यात पुन्हा या इंग्रज अधिकाऱ्यांनी जे काही केलं तर ते फारच विचित्र होतं आणि वेळ काय चालू आहे आणि करतायत काय याचं कसलंही भान या ब्रिटिश अधिकाऱ्यांना नव्हतं. ज्या देशामध्ये दुष्काळ पडलाय त्या देशाचे आम्ही सत्ताधीश आहोत, जी जनता आम्ही आमच्या ताब्यात घेतली तर तिचं खऱ्या अर्थानं रक्षण करणं ही त्या राजाची कर्तव्य असतं. पण या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी एक नवीन आयोजन केलं, एक नवीन उत्सव आयोजित केला आणि तो उत्सव होता म्हणजे इंग्लंडची राणी होती ना व्हिक्टोरिया, तर त्या व्हिक्टोरिया राणीला भारताची सम्राज्ञी अशा पद्धतीची पदवी देण्यासाठी
करोडोचा खर्च करण्याचं एक विशेष योजना त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी राबवली होती. आणि म्हणून जर देसी हो वासुदेव फडके जे आहे तर ते अत्यंत संतापले, अत्यंत तीव्र चीड त्यांच्या मनामध्ये जागृत झाली. त्यांनी अनेक व्याख्यानं आजपर्यंत दिली होती. समाजामध्ये अनेक भाषणं त्यांनी ठोकली होती की या ब्रिटिश अधिकाऱ्यांना तुम्ही उलथवून लावा, त्यांना तुम्ही पळवून लावा, त्या ठिकाणी त्यांचं राज्य जे आहे तर ते आपल्याला पूर्णतः बरखास्त करायचं आहे. अनेक भाषणं, तीव्र जहालवादी अशी भाषणं वासुदेव फडक्यांनी अगदी गल्ली गल्लीमध्ये, गावागावामध्ये, चौकाचौकामध्ये जाऊन दिली होती. परंतु आता वासुदेव अत्यंत अजूनच चिडलेले आहेत. दुष्काळ पडलेला आहे, माणसं मारतायत, त्या माणसांची यांना काळजी नाही आणि आपल्या व्हिक्टोरिया राणीला करोडचा खर्च करतायत आणि भारतीय सम्राज्ञी पदवी देते. हे कुठली राजवट आहे आणि कुठलं शासन चालू नाही. वासुदेव फडक्यांना अत्यंत मनामध्ये चीड निर्माण झाली आणि मग या चिडीतूनच जे काय निर्माण झालं तर त्यांची जी आज ओळख आहे तर ती ओळख खऱ्या अर्थाने इथून सुरू झाली. त्या ओळखीचा जे मूळ आहे, जो पाय आहे तर तो हाच प्रसंग होता, तो हाच दुष्काळ होता, हीच वागणूक होती इंग्रजांनी भारतीयांना दिलेली, इंग्रजांनी या निष्पाप प्रजेला दिलेली. आणि म्हणून वासुदेव आता समजून चुकले होते व्याख्यानं भाषण करून आता काही जमणार नाही. तर आता हातामध्ये शस्त्र घ्यावं लागणारे शस्त्र. जसं तुकाराम महाराज म्हणतात ना ठळाच्या माते हानू काठी, केव्हा केव्हा काठीने सुद्धा चोप द्यावा लागतो. लातो की भूत बातोसे नाही मानते असं म्हटलं जातं. अगदी त्या पद्धतीने वासुदेव आता समजून चुकले होते. त्यांना आता भाषण आणि व्याख्यान देऊन उपयोग नाही, त्यांना आता चोप देणं महत्वाचं आहे. आणि म्हणून इथूनच खऱ्या अर्थाने सशस्त्र क्रांतीचा जनक अवतरला होता. या भारतामध्ये एक नवीन जन्म, एक नवीन सिंहगर्जना आता गरजली होती. बंदूक, दांडपट्टा, भाला असं अनेक जे काही शस्त्रास्त्र आहे त्याचं शिक्षण वासुदेव बळवंत फडके यांनी कोणाकडून घेतलं होतं तर त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे लहुजी साळवे. मातंग समाजाचा असणारा महान क्रांतिकारक लहुजी साळवे याच्याकडून वासुदेव बळवंत फडक्यांनी बंदूक, दांडपट्टा, भाले, बर्ची याचं शिक्षण घेतलं होतं. घोडदौड, मल्लविद्या याचं शिक्षण वासुदेव बळवंत फडके यांनी रणबा महार याच्याकडून घेतलं होतं. आणि एवढंच करून ते थांबले नाही. 18व्या शतकातील गोष्ट आहे, जसं देशी हो ध्यानी धरा. जातीयवाद त्यावेळेस फोफावलेला होता, अनेक सामाजिक विषमता त्या काळी होती. परंतु या वासुदेव बळवंत फडके यांनी एका महार आणि मातंग समाजातील क्रांतिकारक नेत्यांकडून हे सर्व काही शिकले होते. म्हणजे जातीयवादी धोरणाच्या विरोधात वासुदेव फडके होते असं म्हणायला काही हरकत नाही. एवढंच करून ते थांबले नाहीत, तर पुढे जाऊन त्यांनी अजून एक पाऊल टाकलं की म्हणजे जी आपली धर्मपत्नी आहे, नाव तिचं गोपिकाबाई. तर त्या गोपिकाबाईला शस्त्र चालवण्याचं त्यांनी शिकवलं. म्हणून स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते वासुदेव फडके होते. म्हणून दत्त संप्रदाय जर पाहिला, दत्त महाराजांची भक्ती करणारे जर पाहिले तर गुरुचरित्राच्या माध्यमातून असेल दत्त देसी हो किंवा अनेक दत्त महात्म्यातील ज्या कथा आहेत तर त्या माध्यमातून आपल्याला हीच खऱ्या अर्थाने शिकवणूक. कुठेही दत्त प्रभूंनी अशी सामाजिक विषमता पाळलेली आपल्याला दिसत नाही, तर यावरती प्रहार केलेला आपल्याला दिसतो. मग त्या गुरुचरित्रातील तो अध्याय पहा तुम्ही की ज्या अध्यायामध्ये ते 2 विद्वान ब्राह्मण येतात आणि दत्तप्रभूंना म्हणतात की आमच्याशी वाद करा, नाहीतर जयपत्र द्या. दत्तप्रभू म्हणतात नका वाद करू, वाद केल्याने कितीतरी जण मृत्युमुखी पडले आहेत, किती जण संपलेले आहेत, तुम्ही कशाला वाद करता. ते ऐकत नाही. आणि असं असताना दत्तप्रभू एका मातंग समाजाच्या माणसाला बोलवतात, 7 रेषा काढतात आणि त्यांच्या सोबत तुम्ही वाद करा, शास्त्रार्थ करा, तत्व विवेचन करा असं सांगतात. एक मातंगाचा मनुष्य 2 ब्राह्मणांना हरवतो. हे सामाजिक विषमता दूर करण्याचं फार मोठं उदाहरण आहे. तो पूर्वजन्मी ब्राह्मण होता, कोण होता, काय होता ते प्रभूंना माहिती. परंतु
त्या जन्मात तरी तो मातंगच होता हे गुरुचरित्र सांगतं. आणि म्हणून सामाजिक विषमता दूर करणारं खऱ्या अर्थानं गुरुचरित्र आहे. म्हणून सामाजिक ग्रंथ हा गुरुचरित्र आहे. म्हणून त्या ग्रंथावर आधारलेले जे क्रांतिकारक आहेत ते वासुदेव फडके आहेत. दररोज गुरुचरित्राचा एक अध्याय वाचणं हा दिनक्रम होता वासुदेव फडक्यांचा. ते म्हणाल इतकं मोठं जे कार्य उभारलं, कुणीतरी आधारस्तंभ असतो, कुणीतरी प्रेरणास्थान असतं, कुणीतरी आतमध्ये हृदयामध्ये एक स्फूर्तीचा दिवा पाजळणारा कोणीतरी असतो आणि तो म्हणजे दत्त होता हे ध्यानात ठेवा. म्हणून हे मूळ आहे वासुदेव फडक्यांचं की दत्त हे मूळ आहे. तो दत्त त्यांच्या हृदयात राहून ते सर्व काही कार्य करून घेत होता. की दत्त भक्ती त्यांच्या कामात होती. पुण्याला असताना वासुदेव फडक्यांची गोष्ट सांगितली जाते की वासुदेव फडक्यांनी त्या काळी आपल्या जे काय सशस्त्र क्रांती आहे तर ती करण्यासाठी एक श्रीपादांचं छान असं चित्र बनवून घेतलं होतं की जे रौद्र असं स्वरूप असणार ते श्रीपादांचं ध्यानस्थ चित्र पाहून त्यांना एक स्फूर्ती यायची आणि मग ते आपलं जे काय कार्य आहे ते स्वातंत्र्य लढ्याचं तर त्यासाठी ते पुढे अग्रेसर व्हायचे, पुढे ते चालायला लागायचे. आणि म्हणून असे हे जातीविरोधी, जातीवादाचे विरोधी आणि स्त्री शिक्षणाचे पुरस्कार असे वासुदेव फडके यांनी आपल्या पत्नीला सुद्धा त्या ठिकाणी शस्त्र कसं चालवावं याचं शिक्षण दिलेलं आहे. याच वेळी ते अक्कलकोटला गेले. श्री स्वामी समर्थ महाराज त्या अक्कलकोटमध्ये होते आणि स्वामी चरित्राचा जर आपण अध्याय पाहिले तर त्यामध्ये वासुदेव फडक्यांची गोष्ट विशेष करून येते. दत्तदेसी हो, ज्यावेळेस ते स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत आणि आता आम्ही व्याख्यान देऊन थकलेलो आहे, भाषण देऊन थकलेलो आहे आणि माझे आराध्य तुम्ही दत्तप्रभू आहात, स्वामी समर्थ महाराजांना वासुदेव फडके म्हणतायत. आता मी ठरवलं आहे, हातामध्ये तलवार घेईल, हातामध्ये बंदूक घेईल, हातामध्ये शस्त्र घेईल आणि या इंग्रजांचा मी नायनाट करेल, असं माझं मन मला सांगते, माझी अंतरस्फूर्ती मला सांगते. तुम्ही मला आशीर्वाद द्या. अध्याय आहे स्वामी चरित्रामध्ये. तर दत्तदासी हो त्या ठिकाणी स्वामी त्यांना नाकारतात. हातामध्ये जी तलवार आहे तर ती तरोडीच्या झाडावरती ते फेकून देत आहेत. म्हणतात तू एक करू नकोस, कारण स्वामींना माहिती होतं की याच्यामध्ये वासुदेवाला काही यश वगैरे येणार नाही. म्हणून त्यांनी ती कृती जरूर केली, परंतु अंतःकरणातील दत्त आणि त्याची ती स्फूर्ती होती. म्हणून अंतःकरणातील दत्ताला, अंतःकरणातील दत्त विचारांना घेऊन, त्या स्फूर्तीला घेऊन वासुदेव पुढे चालत राहिले. येईल का अपयश, मला येईल का अपयश, परंतु मी हे कार्य पुढे चालू ठेवेल, ही ती अंधस्फूर्ती होती. आणि म्हणून वासुदेव पुढे चालत राहिले. स्वामी महाराजांनी त्यांनी ऐकलं नाही. स्वामी महाराजांच्या काही गोष्टी जरूर निश्चित भविष्यात सत्य ठरल्या, परंतु काही गोष्टींना वासुदेव फडके यांचं चरित्र सुद्धा एक आदर्श अशा पद्धतीने ठरलं गेलं. आणि म्हणून स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी सुद्धा वासुदेव फडके हे अक्कलकोटला गेलेले होते. ही गोष्ट सुद्धा इतिहासामध्ये आपल्याला वाचायला भेटते. आणि मग याच काळामध्ये दत्त महात्म्य हा ग्रंथ सुद्धा 7100 वयांचा जवळपास ग्रंथ, 51 अध्याय आहेत. वासुदेवांनी जे काही ग्रंथ लिहिला दत्त महात्म्य वासुदेव फडके यांचा दत्त महात्म्य ग्रंथ. वासुदेव सरस्वती वेगळे आणि वासुदेव फडके वेगळे. वासुदेव सरस्वती यांचा सुद्धा, ज्यांना आपण थोरले महाराज म्हणतो, तर त्यांचा सुद्धा दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ आहे. परंतु वासुदेव फडके यांनी सुद्धा त्या काळी दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ जवळपास 7 ते 7,500 वयांचा तो ग्रंथ होता, तो लिहिला होता. परंतु त्या 51 अध्यायी ग्रंथ आजवर मला तरी कुठे पाहायला भेटला नाही. तो अप्रकाशित राहिला असावा कदाचित, आणि म्हणून तो ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोचला गेला नाही. आणि म्हणून ही थोर दत्तभक्ती वासुदेव फडकेंची चालू होती आणि यासोबतच राष्ट्रभक्ती सुद्धा चालू होती. आणि अशातच आपली दुसरी जी पत्नी आहे, नाव तिचं गोदूबाई, आणि त्या गोदूबाईला त्यांनी जुन्नर या ठिकाणी आपल्या सासरवाडीमध्ये ठेवलेलं आहे. आणि आता पूर्णतः मोकळे, संसाराचा काहीही भार डोक्यावर नाही, सांसारिक भार संपूर्ण हलका करून फक्त आणि फक्त भारत माता आणि भारत मातेचे स्वातंत्र्य एवढीच गोष्ट डोक्यामध्ये ठेवून वासुदेव फडके आता आपल्या जीवनाच्या राष्ट्रभक्तीच्या नवीन प्रवाहामध्ये आता चालू लागलेले आहेत.
चालत आहेत, आपलं मार्गक्रमण ते करत आहेत. आणि अशामध्ये वासुदेव पुरते सशस्त्र लढ्यासाठी आता झपाटलेले आहेत. अनेक तरुण यासाठी त्यांनी मिळवलेले आहेत. आणि तरुण त्याच्यामध्ये जर म्हणाल विष्णू खरे असतील, बापू जोशी असतील, अशी नानाविध नावं आपल्याला घेता येतील. ते हे बंड फुगाण्यासाठी पुणे मुंबईच्या धनिकांकडे त्यांनी त्यावेळेस मागणी केली की आम्हाला पैसे द्या, शस्त्र वगैरे घ्यायची, या इंग्रज अधिकाऱ्यांना धुडकावून लावायचे. म्हणून मुंबई पुण्यातील जे काही धनिक होती मंडळी, तर त्याकडे त्यांनी मागणी केलेली आहे पैशांची, मदतीची. परंतु हे पुणेकर आणि मुंबईकर एक नंबरची हलकड माणसं, नाकारलं त्यांनी त्या वासुदेवांना, फडक्यांना. आम्ही तुम्हाला मदत देऊ शकत नाही. मग करायचं काय? आता छत्रपतींसारखं गनिमी कावा या ठिकाणी उपयोगात आणावं लागेल. जंगलामध्ये जर जाल तर आर्य चाणक्य सांगतात, सरळ झाडं सुतार सहज पद्धतीने तोडतो, परंतु वाकडं तिकडं जर झाड असेल तर सुतार त्याला तोडत नाही. तसं समाजात जगत असताना सरळ मार्गाने एखादी गोष्ट मागितली तर भेटत नसेल तर गनिमी काव्याने कधी कधी जागावं लागतं. कारण गाडग्यामध्ये तूप सरळ बोटाने निघत नसेल तर बोट कधी कधी वाकडंही करावं लागतं. आणि म्हणून वासुदेव फाडक्यांनी ठरवलं आता गनिमी काव्याने वागावं लागेल. छत्रपतींची युद्धनीती या ठिकाणी आपल्याला अवलंबावी लागेल. आणि म्हणून वासुदेवानंदांनी ब्रिटिश खजिन्यांची लूट करायला सुरुवात केली. त्यावेळेस अनेक जे रामोशी जमातीतील जे काही शूरवीर होते, त्याचबरोबर कोळी असतील, भिल्ल असतील, वराड प्रांतातील असतील, अनेक महाराष्ट्रातील अनेक प्रांतातील माणसं त्यांनी जोडली, एकत्र केली, संघटन तयारी केलं. संघटनेचं फार मोठं ताकद असतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका ठिकाणी म्हणतात, फार मोठा वाघ जरी असेल तर त्याला 4-5 रानकुत्रे एकत्र येऊन त्याचा फाडशा पाडू शकतात. वाघाचा फाडशा कुत्रे पाडू शकतात, पण कधी ते एकत्र येतील त्यावेळेस. परंतु अशी कुत्रे एकत्र येणारी पाहिजेत. कुत्रे आजकाल एकत्र येत नाही, आपापल्या गल्लीमध्ये एवढंच बसतात. वाघ कधी काबीज करणार? आणि म्हणून असं असताना वासुदेव जे काही फडके आहेत तर ते वासुदेव फडक्यांनी संघटन तयार केलं. भिल्ल असतील, रामोशी असतील, कोळी असतील, धनगर असतील, त्यांचं संघटन तयार केलं. आणि या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी या इंग्रज राजवटी विरुद्ध बंड पुकारण्यासाठी धनाची गरज आहे, शस्त्र कमवण्यासाठी, तर ते धन कमवण्यासाठी त्यांनी दरोडे घालण्याची सुरुवात केली आहे. धामारी गावामध्ये, महाराष्ट्रातील धामारी गावामध्ये सर्वात पहिला छापा वासुदेव बळवंत फडके यांनी टाकला. इतिहास सांगतो की लाखो रुपये त्यांना त्या दरोडेमधून मिळाली, त्या चोरीमधून मिळाली, त्या छाप्यामधून मिळाली. आणि त्यातून त्यांनी शस्त्र जे आहेत तर ते खरेदी केलेले आहे. आणि जे आपले सहकारी आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी पगार केलेला आहे. तर अशा पद्धतीने वासुदेव फडक्यांनी आता खऱ्या अर्थाने पाऊल उचललेलं आहे सशस्त्र क्रांतीसाठी. आणि त्याच वेळेस मुंबई टाइम्स असेल, पुणे हार्डवर्ड्स असेल किंवा लंडन टाइम्स असेल, असे ते काय वर्तमानपत्र त्या काळाचे, तर त्यामध्ये त्या वासुदेव फडक्यांचा काय उल्लेख केला माहिती? दरोडेखोर. तो राष्ट्रभक्त आहे, जो आपल्या हक्कासाठी जगतो आहे, आपल्या मातृभूमीसाठी जगतो आहे. तर त्या वासुदेव फडके त्या राष्ट्रभक्ताची जी बातमी छापून आली तर ती बातमी काय होती? दरोडेखोर वासुदेव फडके. म्हणा तुम्ही आम्हाला दरोडेखोर, काय हरकत नाही, पण आम्ही आमच्या हक्कासाठी जगतोय, आम्ही आमच्या भारत मातेसाठी जगतोय, हे वासुदेव फडक्यांना माहित होतं. म्हणून ते डगमगले नाही. आणि जो डगमगतो तो सिंह कधी होऊ शकत नाही, तो सिंह कधी होऊ शकत नाही. आणि म्हणून राष्ट्रभक्तीची सिंहगर्जना वासुदेव फडक्यांनी आपल्याला केलेली दिसते. आणि जी काही छापेमारी आहे, जी काही लुटमार आहे ब्रिटिश अधिकाऱ्यांची, ही वासुदेव फडक्यांनी चालू ठेवली. आणि सतत चालू असल्यामुळे ब्रिटिश सरकार सुद्धा वैतागलं. आणि वासुदेव फडक्यांना आता आपण पकडल्याशिवाय गत्यंतर नाही, नाहीतर आपला संपूर्ण खजिना चकनाचूर करून टाकील, सर्व काही हडप करून टाकील. आता काय आपलं खरं नाही, असं ब्रिटिश सरकारला आता कळून चुकलं.
आणि म्हणून ब्रिटिशचा जो मुंबई गव्हर्नर आहे तर त्या गव्हर्नरने बक्षीस जाहीर केलं की जो कोणी वासुदेव फडक्यांना पकडून आणील, जो कोणी वासुदेव फडक्यांना पकडून आणील तर त्याला 4,000 रुपये दिले जातील. असा फतवा कोणी काढला? मुंबईचा गव्हर्नर त्याने काढला. परंतु वासुदेव फडके काही कच्चे नव्हते. तेही खरेच त्या मराठी मातीतील एक क्रांतिकारक होते. त्या भारताच्या शूरवीरांच्या मातीतील ते क्रांतिकारक होते. तर त्यांनी सुद्धा या गोष्टीला पाहून डगमगले नाही. तर वासुदेव फडक्यांनी त्यांच्या पुढचा फतवा काढला की जो कोणी मुंबई गव्हर्नरला मारेल, जो कोणी मुंबई गव्हर्नरला मारेल, जीव मारेल, तर त्याला 5,000 रुपये बक्षीस दिलं जाईल. 1,000 रुपये जास्त घ्या, पण इंग्रजांचा कार्यक्रम करा, अशीच मानसिकता वासुदेव फडक्यांची होती. आणि म्हणून हे जे काही आहे तर हे संपूर्ण वातावरण पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी वासुदेव फडके जे आहेत तर त्यांच्याविषयीची जी चीड आहे तर ते इंग्रजी सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये अत्यंत फारच ती चीड अगदी वाढली गेली. अत्यंत त्यांना मनामध्ये तिरस्कार निर्माण झाला की वासुदेव फडके 4,000 बक्षीस ठेवलं तर हा 5,000 बक्षीस ठेवतोय आम्हाला जीव मारण्यासाठी. आणि म्हणून त्यांनी एक योजना आखली. जो काही मेजर डॅनियल होता, मेजर डॅनियल, तर त्या मेजर डॅनियलने ठरवलं की आता या वासुदेव फडक्याला मी पकडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याने कुच केली. त्याने त्या कार्यासाठी पुढे सरसावला आणि तो मेजर डॅनियल कसारा घाटामध्ये पोहोचलेला आहे. आणि कसारा घाटामध्ये दौलतराव हा जे का आपला जीवाभावाचा सवंगडी, आपला उजवा हात असणारा वासुदेव फडक्यांचा, तर त्याचा खात्मा केलेला आहे. आणि दौलतराव गेल्याच्या नंतर मात्र वासुदेव फडक्यांच्या जीवनामध्ये फारच नैराश्य आलं. कारण की ज्यावेळेस त्याचा उजवा हातच आहे, जो आपला अत्यंत जवळचा साथीदार आहे, सहकारी आहे, त्याचाच खात्मा केला, जो महत्वाचा माणूस आहे त्यालाच खतम केल्यामुळं या ठिकाणी वासुदेव फडके अत्यंत नैराश्याने ग्रस्त झाले. एवढं नैराश्य वासुदेव फडक्यांना आलं की त्यांनी अक्षरशः आत्मदहनाचा या ठिकाणी प्रयत्न केला. आत्मदहन करावं, हा जीव संपून टाकावा, त्याला म्हणतात मित्रप्रेम. त्याला म्हणतात मित्रप्रेम. आपल्या सैन्यावरती प्रेम कसं करावं, आपल्या सवंगड्यावरती प्रेम कसं करावं, आपल्या साथीदारांवरती प्रेम कसं करावं, ते वासुदेव फडक्यांकडून शिकावं. आत्मदहनाचा प्रयत्न वासुदेव फडक्यांनी केला की आपला दौलतराव गेला, आपला जीवाभावाचा सहकारी साथीदार गेला, आता जगून काय उपयोग. परंतु त्या ठिकाणी एक ब्राह्मण होता. त्या ठिकाणी एक ब्राह्मण होता, मल्ल्याचा ब्राह्मण. तर त्या मल्ल्याच्या ब्राह्मणाने त्यांना त्यापासून प्रवृत्त केलं, त्यांना समजूत घातली की तुम्हाला अशी मित्र अजून भेटतील, दौलतराव अजून तुम्हाला जगामधून भेटतील, परंतु या मातृभूमीला आज खऱ्या अर्थानं पारतंत्र्यातून बाहेर काढणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही जे व्रत घेतलेलं आहे तर ते व्रत तुम्ही सोडू नका. आणि तुमचं जे काही बंड आहे तर ते तुम्ही पुकारत राहा. तुम्ही सशस्त्र क्रांती जी करत आहे तर त्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थाने जगायचं आहे. दौलतराव आज ना उद्या तुम्हाला कुठून तरी भेटतीलच. दौलतराव जरी केले असतील पण दौलतरावांची जी काही शूरवीरता आहे तर ती शूरवीरता गेलेली नाही. असे शूरवीर तुम्हाला नक्कीच कुठून तरी भेटतील, ते तुम्ही जमवा, पण हे कार्य मात्र थांबवू नका. त्या ब्राह्मणाने त्यांना समजूत घातली. आणि म्हणून यावेळी ते रोहिली जे आहेत इस्माईल, तर त्या इस्माईल यांची त्यांनी मदत घेतली. लिंगायत, कोळी बांधवांनी सुद्धा वासुदेवांना मदत केलेली आहे. आणि पुन्हा त्यांनी सशस्त्र सैन्य निर्माण केलेलं आहे. जे काय नरेश आलेलं होतं ते झिडकारून त्यांनी सशस्त्र सैन्य असं त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि अशा वेळेस एक फितूर होता, फितूर. त्या काही काही माणसं अशी होती, धनलालचीने आपल्याच माणसाला मातीत घालणारे माणसं जगामध्ये असतात.
त्यांना म्हणायचं फितूर. याची चुगली त्याला लावेल, त्याची चुगली त्याला लावेल, दोघांना गोत्यामध्ये आणील, आपण मात्र निवांत राहील, आग लावायची आणि शिकत बसायचं, अशा मनोवृत्तीची काही माणसं असतात. आणि पुन्हा ते आग विझवायला जाऊन ज्ञानाचे ढोस पाजून स्वतःचं पंडित्व सांगायचं, अशा मनोवृत्तीची काही माणसं. त्यापैकीच हा रंगोपंत असावा कदाचित. आणि हा रंगोपंत महाजन यांनी फितुरी केली, चुगली लावली इंग्रजांसोबत. आणि त्यावेळेस रोहिले इस्माईल जो काही सवंगडी होता वासुदेव फडके यांचा, तर त्यांना त्यांनी ताब्यात घेतलेलं पकडलेलं आहे. आणि त्याच वेळेस वासुदेव फडके जे होते, तर ते वासुदेव फडके नारायणपूर मार्गे पंढरपूरला चालले होते. आणि खिम्मी खुद्द नावाचे एक बुद्ध विहार आहे. खिम्मी खुद्द या गावामध्ये एक बुद्ध विहार आहे. तर तिथं अगदी सावधगिरीने, अत्यंत सावधगिरीने ते विश्रांतीसाठी रात्री थांबले होते. परंतु ही खबर लागली त्या मेजर डॅनियलला, जो इंग्रज अधिकारी त्यांच्या पाळतीवरच होता, की वासुदेव फडके नेमका जातोय कुठं आणि त्याला मी शोधून कुठून आणतो आणि कशा पद्धतीने त्याला मी कैद करतो. हेच विचार ज्या डॅनियलच्या मनामध्ये होते, तर तो मेजर डॅनियल हा वासुदेवाच्या पाळतीवरच होता. आणि इकडे रोहिले इस्माईल याच्याविषयी चुगली लावल्यामुळं ह्या रंगोपंतांनी जे काही वासुदेवांची जी काही संपूर्ण योजना होती, तर ती त्या ठिकाणी उघड झाली असावी. आणि म्हणून या ठिकाणी सोलापूर आणि नारायणपूर मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या वासुदेव फडक्यांना खिमी खुद्द येथील बुद्ध विहारामध्ये त्या मेजर डॅनियलने पकडलं. जे घडू नाही तेच घडलं. आणि वासुदेव आता कैद झालेले आहेत. मेजर डॅनियलच्या सैन्याने त्यांना कैद केलेलं आहे. त्यावरती राजद्रोहाचा खटला भरवला गेला आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे सेंट्रल जेलमध्ये वासुदेव फडके यांना कैद केलेला आहे, बंदीखान्यात टाकलेले आहे आणि त्यांच्यावरती खटला भरला. त्यावेळेस आपले मराठीतील काही थोर दिग्गज असे महान पंडित माणसं वकील करीत होते. त्यामधील सार्वजनिक काका हे नाव महत्वाचं. आणि त्यानंतर महादेव चिमणाजी आपटे. तर या दोघांनी वासुदेवानंदांना सोडावं, त्यांच्यावरती जो खटला आहे तर तो पूर्णतः बरखास्त करून त्यांना निर्दोष सोडून द्यावं, यासाठी वकीलपत्र घेतलं सार्वजनिक काका आणि महादेव चिमणाजी आपटे यांनी. परंतु पहिला राजद्रोही होता, ब्रिटिश सरकार विरोधी राजद्रोह करणारा पहिला भारतीय आरोपी म्हणजे वासुदेव बळवंत फडके. आणि पहिला राजद्रोही असल्यामुळं सोडणं मात्र कठीण होतं. आणि म्हणून या ठिकाणी सार्वजनिक काका असतील किंवा महादेव चिमणाजी आपटे असतील, त्यांचं कसल्या पद्धतीने काहीही चाललं नाही. आणि त्याच्यामुळं त्यांना वाचवणं अशक्य झालं. आणि मग अंदमान निकोबार जे बेट होतं, तर त्या ठिकाणी काहीतरी काम चालू होतं. त्याच्यामुळं इंग्रजांनी त्या ठिकाणी न पाठवता वासुदेव फडक्यांना यमन देशामध्ये एडनचं कारागृह आहे, तर त्या एडनच्या कारागृहामध्ये अगदी 7 समुद्रापार भारतीय शूरवीर पण असे होते, ज्यावेळेस त्यांना कैद केली जायची तर ते भारतामध्ये कुठे कैद केली जात नसे, तर त्यांना 7 समुद्रापार नेऊन टाकलं जायचं. मग ते सावरकर असतील, की सावरकरांना शेवटी त्या समुद्राला म्हणावं लागलं, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. काळ्या पाण्याची शिक्षा ज्यावेळेस सावरकरांना झाली होती, तर भारत सोडून त्यांना ती झाली होती. समुद्राच्या पलीकडे त्यांना नेऊन टाकलं होतं. त्या ठिकाणी सावरकरांना सर्व काही शिक्षा भोगावी लागली. तर त्या पद्धतीनं भारतीय क्रांतिकारक असे होते, ते कुठून काय करतील आणि कुठून निसटतील. अगदी समुद्रामध्ये सुद्धा उडी चालत्या नौकेमधून, चालत्या जहाजामधून सावरकरांनी टॉयलेटच्या खिडकीमधून उडी टाकली. आणि ते पोहत पोहत समुद्रामधून पोहणं किती कठीण. आणि ते काठावरती आले, समुद्र किनाऱ्यावरती आले. ते नंतर पकडले गेलेच, परंतु धाडस किती होतं या भारतीय क्रांतिकारांचं हे इंग्रज सरकारला माहित होतं. आणि म्हणून हे जे काही भारतीय क्रांतिकारक होते, इंग्रजी राजवटीविषयी जे विद्रोही असे कार्यकर्ते होते, तर त्यांना ते 7 समुद्रापलीकडे नेऊन टाकायचे. तर लांब घोर अशा अरण्यामध्ये
भारत भूमी सोडून असा दुर्गम भागामध्ये त्यांना नेऊन ते बंदिस्त करायचे. पहा भारतीय क्रांतिकारक कसे होते. आणि म्हणून त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पहिलं उदाहरण भारतातील की भारतीय असा आरोपी की ज्याने इंग्रजी राजवटीविषयी पहिला राजद्रोह उभारला, पहिला खटला त्याच्यावरती चालू झाला, असा तो राजद्रोही, इंग्रजद्रोही असा भारतीय आरोपी म्हणजे वासुदेव बळवंत फडके. त्यांना यमन देशामधील एडन नावाच्या कारागृहामध्ये, एडन येथील तुरुंगामध्ये बंदिस्त केलं गेलं. तिथंही वासुदेव बळवंत फडके गप्प बसले नाहीत. क्रांतिकारकाचं रक्त सळसळतं असतं, त्याला शांत बसवत नाही. सिंहाला शिकार केल्याशिवाय जमतच नाही, त्याशिवाय त्याचं पोटच भरत नाही. वाघाला रक्त पिल्याशिवाय जमतच नाही, मांस वगैरे तो कधी खातच नाही. फक्त रक्त पिणार म्हणजे दररोज ताजी शिकार करायला पाहिजे. तसं क्रांतिकारकाला काहीतरी इतिहास घडवायचा असतो, म्हणून नवीन इतिहास घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे क्रांतिकारक असतात, त्यांचं ते रक्तच तसं सळसळतं असतं. आणि म्हणून एडनच्या कार्यक्रमामध्ये जाऊन सुद्धा वासुदेव बळवंत फडके गप्प बसले नाही. तर वासुदेव फडकेंनी तेथील जेल तोडून काढलं, जे साखळदंड होते ते सगळे तोडून काढले. इतकं महान क्रांतिकारी जर कोण असेल भारतामध्ये तर ते फक्त वासुदेव बळवंत फडके होते. आपल्या भारतामध्ये डॅशिंग करणं, भारतामध्ये दादागिरी करणं, गल्लीमध्ये राहून भोकणं हे बऱ्याच जणांना आजकाल सोपं वाटतं. परंतु दुसऱ्याच्या गल्लीमध्ये जाऊन जो कोणी दम देऊन येतो तर तो खऱ्या अर्थाने बहादर मानायचा, तो खऱ्या अर्थाने बहादर मानायचा. तसं आमचे क्रांतिकारक देशासाठी लढायचे, आमच्या देशामध्ये तर असायचेच, परंतु देशामध्ये चांगल्या पद्धतीने ते कार्य करतच होते. इंग्रज राजवटीविषयी ते सिंहगर्जना तर करायचेच, परंतु दुसऱ्या देशामध्ये नेऊन त्यांना बंदिस्त जर केलं तर त्या देशामध्ये सुद्धा जाऊन ते गप्प बसले नाही. राष्ट्रभक्तीने त्यांना तिथे जाऊन सुद्धा एक बंड पुकारण्याचं सामर्थ्य दिलं. आणि असे असणारे ते वासुदेव बळवंत फडके होते. आणि म्हणून एडन तुरुंगातून ते त्रासाला वैतागले. अन्न पाण्याचा त्यांनी त्याग केला. आणि असा असणारा हा महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके 1883 साली तत्वचरणी विलीन झाला, प्राणज्योत त्यांची मावळली. प्रजासत्ताक भारताचं स्वप्न पाहणारे झंझावाती वादळ त्या ठिकाणी शांत झाले. याच वासुदेव बळवंत फडक्यांचा बलिदानाचा सूड घेण्यासाठी अनेक क्रांतिकारक नव्याने जन्माला आले. मग त्यामध्ये खुदिराम बोस असतील, अनंत कानेरे असतील, चंद्रशेखर आझाद असतील, लोकमान्य टिळक असतील, किंवा आपले सुभाषचंद्र बोस असतील, विदा सावरकर असतील, असे अनेक महान कार्यकर्ते या पारतंत्र्यातून भारत मातेला मुक्त करण्यासाठी त्या वासुदेव बळवंत फडक्यांची मूळ स्फूर्ती पुन्हा जागवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि आज जे काही स्वातंत्र्य लढा झालेला आहे त्या स्वातंत्र्य लढ्यातून जी भारत माता पारतंत्र्यातून मुक्त झालेली आहे आणि आज प्रजासत्ताक आम्ही अनुभवतोय, तर ते पारतंत्र्यातून भारत माता मुक्त झालेली आज स्वतंत्र भारत आम्ही जो पाहतो आहे, तर त्या स्वतंत्र भारतासाठी जे बलिदान दिलं आहे, जे सशस्त्र क्रांती केलेली आहे, तर त्या सशस्त्र क्रांतीचे जनक आणि भारतीय आद्य क्रांतिकारक ज्यांच्यावरती इंग्रजी राजवटी विरुद्ध राजद्रोहाचा खटला पहिल्यांदा भरला गेला आणि भारतीय पहिले ते इंग्रजी राजवटी विरुद्धचे राजद्रोही आरोपी असे गणले गेले, तर ते म्हणजे वासुदेव बळवंत फडके. आणि त्या वासुदेव बळवंत फडक्यांमुळं त्या भारत देशाला सशस्त्र क्रांती माहिती झाली. सशस्त्र क्रांतीचे जे काही मूळ बीज आहे, तर ते कुठंतरी रुजवण्याचं कार्य त्या वासुदेव बळवंत फडक्यांनी केलं. आणि म्हणून जातो जशी हो हे करत असताना जी काही मूळ स्फूर्ती होती वासुदेवानंदांना कुठून भेटली, मूळ स्फूर्ती जी होती वासुदेव फडक्यांना, तर ती कुठून भेटली, तर ती म्हणजे दत्त महाराजांपासून. दररोजचा अध्याय गुरुचरित्राचा अगदी गंगाधर शास्त्री दातार यांच्याकडून त्यांनी दत्तलहरी नावाचे स्तोत्र आहे, तर त्याचं भाषांतर करून घेतलं होतं की जे वाचायला आपल्याला सोपं जावं, नित्य पाठामध्ये ते आपल्या असावं.
त्याच्यामुळं श्रीपादांचा जे काही तस्वीर आहे तर त्यांनी त्या काही चित्रकाराकडून काढून घेतली होती आणि ते श्रीपादांचं रौद्र रूप पाहून त्यांना हे बंड पुकारायला, इंग्रजांविरुद्ध क्रांती करायला त्यांना एक प्रेरणा भेटायची, एक प्रोत्साहन भेटायचं. एवढंच नाही तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी सुद्धा ते अक्कलकोट या ठिकाणी गेलेले होते. म्हणून हा इतिहास आहे आणि इतिहास आम्हाला नेहमी जागवत असतो आणि इतिहास आम्हाला नेहमी पुढे चालण्यासाठी नेहमी प्रेरित करत असतो. आणि म्हणून जे याचं मूळ आहे, त्याचं जे मूळ आहे, त्या क्रांतीचं जे मूळ आहे, तर हे क्रांतीचं मूळ, सशस्त्र क्रांतीचं मूळ हे वासुदेव बळवंत फडके. आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या अंतःकरणामध्ये जी काही ज्योत जागली तर त्याचं मूळ म्हणजे दत्तप्रभू, हे ध्यानात घ्या. आणि म्हणून दत्त देशमुख दावडबीड आपल्या समोर आहे. आणि याच वासुदेव बळवंत फडक्यांविषयी अजून एक गोष्ट घडली. स्वतंत्र भारतामध्ये 2004ची ही गोष्ट. 2004 साली जे काही पी.व्ही. आपटे होते तर या पी.व्ही. आपटे या कार्यकर्त्यांच्या विशेष प्रयत्नातून सुहास बहुलकर या चित्रकारांनी जे काही चित्र काढलं वासुदेव फडकेंचं, तर ते तैलचित्र संसदेमध्ये शेवटचं व्यक्तिचित्र म्हणून लावण्यात आलेलं. त्यानंतर पुन्हा व्यक्तिचित्र संसदेमध्ये लावण्यात येणार नाही. शेवटचं तैलचित्र हे वासुदेव फडकेंचं आहे. कारण की कदाचित नेत्याला हे मान्य असावं की असं तैलचित्र निर्माण होईल, असं असणारं क्रांतिकारी व्यक्तिमत्व भारतामध्ये तरी भविष्यात निर्माण होणार नाही, असं कदाचित नेत्याला माहिती असावं. आणि म्हणून शेवटचे तैलचित्र आहे तर ते तैलचित्र वासुदेव फडकेंचं होतं. याच्या आधी असं क्रांतिकारी इंग्रजांविरोधात जे काही बंड पुकारलं, असं सशस्त्र क्रांतिकारी कुणी नव्हता. आणि भविष्यात सुद्धा अशा पद्धतीचा क्रांतिकारी घडणं मुश्किल होतं. कारण नंतरच्या काळामध्ये अनेक शस्त्र आली, अनेक गोष्टी सोप्या होत गेल्या, परंतु सुरुवात जी असते तर ती नेहमी खडतर असते. आणि म्हणून मी म्हणालो की वासुदेव बळवंत फडके की ज्यांनी सशस्त्र क्रांती या भारतामध्ये निर्माण केली आणि या भारतमातेला त्या पारतंत्र्यातून, इंग्रजी राजवटीतून मुक्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले, तर ते अत्यंत मोलाचं योगदान होतं भारतासाठी, भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी. आणि म्हणून आज भारतीय क्रांतिकारक, भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक त्या नावानं जो काही गौरव केला जातो वासुदेव बळवंत फडक्यांचा, तर तो खऱ्या अर्थाने खरोखरच सार्थ आहे आणि खरोखरच प्रेरणादायी आहे. आणि म्हणूनच आज आपण दत्तगुरुवाणी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे काही आज वासुदेव बळवंत फडके यांचं चरित्र पाहिलं तर ते याचसाठी की आम्हाला जाग करणं महत्वाचं आहे. की सर्वप्रथम आपण जे भजन आज गायलं ते भजन ते याच्यासाठी की चाल पुढे देशाचं काम करायला. राष्ट्रसंताचं भजन आहे, फार सुंदर आहे आणि मुद्दा म्हणून आज ते सर्वप्रथम मी गायलं की चाल पुढे देशाचं काम करायला, की तुला देशाचं काम करायचंय. म्हणून आता तू स्वस्थ बसू नको. आपण जर कमावलं तर आपणाला सुख दे, सगळ्याच जीवन उद्योगी होऊ दे. आणि उगाच अशी जर बोंबलत हिंडत असाल तर तुमचं जीवन हे संपलं म्हणून समजून. हे तरुणाई आहे, काहीतरी कमवण्याचं वय आहे, तर आपण या काळात कमवावं, गमवू नये. आज काही जण आम्ही पाहतो पगार झाला की 8 दिवसामध्ये पगार संपूर्ण समाप्त झालेला असतो. कोणाकडून तरी उधारी घेतलेली असते आणि पुढचं पगार आला की ते कर्जबाजारी पण स्वस्त बसून देत नाही. मिटवता पूर्ण पगार संपून जातो. कारण एवढंच असतं ते म्हणजे आमच्या रविवारी ठरवलेल्या नियोजित पार्ट्या. आणि या पार्ट्यांमध्ये आम्ही आमचं जीवन व्यर्थ दवडतो आणि शेवटी काहीच उरत नाही. आणि मग नंतर वय वाढत जातं, नंतर अनेक भानगडी वाढतात आणि मग मुली भेटत नाही, लग्न होत नाही, पुन्हा वय वाढतं, कुठून तरी भेटते तर त्यातूनही संसार व्यवस्थित चालत नाही. आणि मग अशी माणसं आत्मघात करतात किंवा दुसऱ्यांचा तरी घात करतात. आणि म्हणून समाजामध्ये अशा अनेक गोष्टी आज पाहायला भेटतात. तर
आम्ही जर वासुदेव फडक्यांचं चरित्र जर वासुदेव फडक्यांना 2 सौभाग्यवती लाभल्या, किमान आम्हाला एक मिळावी त्यासाठी जरी आम्ही चांगलं वागलो किंवा आमचा आदर्श नाही भारताने घेतला, किमान आमच्या कुटुंबापुरते जरी आम्ही चांगल्या पद्धतीने जगू शकलो, एवढा जरी आमचा आदर्श राहिला तरी फार आहे आजच्या काळासाठी. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज प्रबोधनाची गरज आहे. आणि म्हणून वासुदेव फडक्यांच्या जीवनचरित्रामध्ये हेच आपल्याला खऱ्या अर्थाने शिकण्याची गरज आहे. आणि म्हणून आजचं भजन गायलं की चाल पुढे देशाचं काम करायला, उगाच फिरू नको नाचला आणि दास तुकड्या म्हणे हे ऐकून गाणे, आणि चाल पुढे देशाचं काम करायला. अशा पद्धतीचे भजन होतं. पुन्हा एकदा आपण ते श्रवण करू शकता की दत्तदेसी हो दत्तगुरुवाणी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक थोर दत्तभक्त आहे. एक दत्तप्रभूंनी अंतरस्फूर्ती जागवल्यामुळं एक सर्वसामान्य मनुष्य एक सांसारिक जीवन जगत असणारा मनुष्य महान क्रांतिकारकापर्यंत कशी वाटचाल करू शकतो, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वासुदेव फडके. आणि त्याच्यामुळं हा सर्व काही खटाटोप होता आजचा, सर्व काही आजचं व्याख्यान होतं. आणि म्हणूनच या वासुदेव फडक्यांना आपण विनम्र अभिवादन करूया. आणि आजची ही जी काही दत्तप्रभूंच्या विचारातून जी काही सामाजिक प्रबोधनाची जी काही व्याख्यानमाला आहे, तर त्या व्याख्यानमालेतील हे आजचं पुष्प हे भारत माते चरणी समर्पित करूया, दत्तप्रभूंच्या चरणी समर्पित करूया, त्या थोर दत्तभक्त वासुदेव फडके यांच्या चरणी समर्पित करूया. आणि या ठिकाणी आपण थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत सर्व दत्तदेशींना दत्तदेशी योगेश दावड्याचा सप्रेम नमोदत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भारत माता की जय.